पण तरीही तू चूक केलेली पुसली जाणार नाही. म्हणजे आईंच्या बाबतीत इतका हलगर्जीपणा घरातलं ना कोणीही विसरू शकणार नाही हे. मी सुद्धा नाही विसरणार, कधीच नाही. आणि या घरात परत ती चूक होणार नाही याची गॅरंटी मी देते तुम्हाला. छान आहे तुझा कॉन्फिडन्स, पण काय तेवढ्यानी भागत नाही ना. हे राजवाड्यांचं घर आहे आणि राजवाड्यांचं घर चालवायला एक धमक लागते. सॉरी, पण तुझा असा गैरसमज झालाय की तुझ्यात ती धमक आहे. पण मी गेली 25 वर्ष हे घर सांभाळते आणि तुला येऊन काही महिने झाले असतील. कसं आहे, आमच्या घराण्याचे दागिने हे सगळे आता तुला मिळाले आहेत, त्यामुळे सगळ्या जबाबदाऱ्या तुला मिळाल्या आहेत. तू या घरची मालकीण झाली आहेस असं तुला वाटत असेल, पण तसं नाहीये. कसं आहे की ह्या राजवाड्यांच्या घरातली सगळी नाती कोळून पेले मी, हे विसरू नकोस. नाही विसरणार काकू. आणि थँक्यू सो मच फॉर द रिमाइंडर. पण काकू अहो, नात्यांची वीण ही काळाने नाही, मनातल्या जिव्हाळ्याने घट्ट होते ना. किती वर्षांची सोबत आहे ह्याने नाही, आपण एकमेकांना किती साथ दिली, एकमेकांच्या अडीअडचणींना कसे एकत्र उभे राहिलो याने घट्ट होते. आता नातं किती वर्ष जुनं आहे याने नाही, पण त्या नात्यातला ताजेपणा अजून टिकून आहे का, आपण एकमेकांच्या बरोबरीने खरंच उभे राहतोय ना, या सगळ्यांनी ती जास्त घट्ट होते. बाकी तुमच्याकडून तर शिकत राहीनच मी. राजवाड्यांची सून झाली आहे ना आता, शिकेन.